नमस्कार, कसे आहात सर्व? तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला फुगाबाहीची जी डिझाईन असते ना, ती कशी बनवायची ते सांगणार आहे. ते पण खूप सोप्या पद्धतीत. आणि ही बाही जेव्हा बनते तेव्हा खूप छान वाटते. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्हालाही नक्की आवडेल. तर मी या ठिकाणी असं डबल फोल्ड करून घेतलं आहे आणि या ठिकाणी आपण 2 स्लीवची कटिंग सोबतच करणार आहोत. आणि आता या ठिकाणी मी आपल्या जेवढ्या लांबीची आपल्याला बाही बनवायची ते माप टाकून घेतलं आहे. माझी बाहीची लांबी आहे 9 इंच, त्यात मी 1 इंच ॲड करून तिथे मार्क करून घेतलं आहे. आणि पुढे मी आर्महोल टाकलेला आहे. आर्महोलची मार्किंग करून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड केली आणि इथे पट्टीच्या मदतीने एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेते. त्यानंतर खाली 2.5 इंचावरती एक मार्किंग करायची, आर्महोलची मार्किंग. आणि आता आपल्याला बंद बाजूकडून एक क्रॉस मार्क करून घ्यायचं आहे. आर्महोल आहे, आर्महोल आपलं तुमचा जितका आहे त्याच्या निम्म इथे टाकायचं आहे आणि स्केलचा वापर करून इथे एक क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे की म्हणजे तुम्ही असं एक बॉक्सही करून घेऊ शकतात, काही हरकत नाही आहे. आणि आता बाहीचा या ठिकाणी अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी फ्रेंच कर्वचा वापरही करू शकतात. बंद बाजूकडून 1 इंचांवर मार्किंग करून तिथून पुढे आपल्याला बाहीचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर जे आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे ना, तिथून आपल्याला आता पफचं मार्किंग करायचं आहे. आपल्याला पफ स्लीव्ज पाहिजे तर त्यासाठी मी या ठिकाणी 4 इंचावर मार्किंग करते आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आर्महोलचं अर्ध करायचं आहे आणि वरती 4 इंचांवर मार्किंग केली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या पफचा शेप देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला जर जास्त पफ हवा असेल तर तुम्ही 5, 6, 7 इंचांनी इतकंही मार्किंग करू शकतात. मला नॉर्मल पफ हवा आहे त्यामुळे मी 4 इंचांवर मार्किंग केली आहे. आता आपल्याला या ठिकाणी दंडघेराचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला दंडघेराचा हाफ घ्यावा लागेल. माझा दंडघेर आहे 10.5, तर त्याचा हाफ येईल 5.5. तर या ठिकाणी मी 5.25वर मार्किंग करून घेतली आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड केली आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी स्केलच्या सहाय्याने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतल्या. अशा प्रकारे आपली बाहीची ड्राफ्टिंग या ठिकाणी पूर्णपणे तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण कटिंग करून घेऊया. व्यवस्थित कटिंग करायचं आहे. चला, तर अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग या ठिकाणी पूर्णपणे झालेली आहे. आता काय करायचं आहे की आपल्याला या ठिकाणी मेन फॅब्रिक कट करायचं आहे. आपलं अस्तरचं ब्लाऊज आहे की नाही, तर आता आपल्याला मेन फॅब्रिकवर कटिंग करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण जी अस्तरवर बाही कटिंग केली होती ती मेन फॅब्रिकवर बंद बाजूकडून ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक जो आहे तो सुद्धा आपल्याला 4 फोल्ड ठेवायचा आहे. या ठिकाणी आपण दोन्ही बाहींच्या कटिंगच्या सोबत करणार आहोत आणि अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचं आहे. जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते एक्स्ट्रा ठेवायचं आहे थोडंसं आपल्या अस्तरच्या बाहीपेक्षा. अस्तरपेक्षा आपलं मेन फॅब्रिक जे आहे ते खूपच एक्स्ट्रा जर वाटत असेल तर आपण स्टिचिंगच्या वेळेस ते आपण कट करून घेऊया. तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही हीच स्टेप फॉलो करा. आता काय करायचं आहे की हे आहे आपलं अस्तराचं ब्लाऊज. आपण या ठिकाणी अस्तर लावून बाही बनवणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला आपल्या ज्या बाही वेगवेगळ्या करून घेऊन एकमेकांवरती व्यवस्थित ॲडजस्ट करून आणि अशा प्रकारे खालच्या बाजूने आपल्याला आपली बाही जी आहे ती शिवून घ्यायची. जर तुम्हाला या ठिकाणी अस्तर नसेल लावायचं तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्राचं कापड घेऊन तुम्ही तुमची बाही फोल्ड करून घेऊ शकता किंवा दुमडवून घेऊ शकतात, जेणेकरून आपल्या बाहीला फिनिशिंग खूप छान बसेल. त्यानंतर मी या ठिकाणी दुसरी बाही जी आहे तीसुद्धा खालच्या बाजूने व्यवस्थित एकमेकांवर ठेवून टिप मारून घेते. तर अशा प्रकारे आपण आपल्या दोन्हीही बाही ज्या आहेत त्या खालच्या बाजूने शिवून घेतलेल्या आहेत. आता काय करायचं आहे, आपल्या बाहीचा जो बॉटम आहे तिथे आपण अशा प्रकारे टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या बाहीला फिनिशिंग खूप छान बसेल आणि दिसायलाही खूप छान दिसेल. जर तुम्हाला तुमच्या बाहीमध्ये अस्तर नसेल लावायचं तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे कडा शिवण्याचा काही प्रश्नच उरत नाही. तुम्ही डायरेक्ट बाही जी आहे शोल्डरला तुम्ही आपल्या ब्लाऊजला जोडू शकतात. जरी बाहीमध्ये कडा जोडायच्या नसतील तरी तुम्हाला पफसाठी ज्या प्लेट्स आहेत त्या ठिकाणी पाडायच्या आहेत व्यवस्थित, जेणेकरून आपला जो पफ आहे तो खूप छान येईल आणि प्रॉपर आपली जी फुगाबाही आहे
ती दिसेल. तर आता आपल्या या ठिकाणी बाहीच्या कडा आहेत त्या शिवून झाली आहे. आणि या ठिकाणी मी दुसरी बाही जी आहे तीही सुद्धा शिवून घेते आहे पटपट. तर आपली बघता बघता या ठिकाणी दुसरी बाहीसुद्धा शिवून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपला जो साईडचा एक्स्ट्रा कपडा उरला आहे ना बाहीच्या कडा जोडून, तो या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. अस्तर कट होता कामा नये याची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आणि जिथे आपल्याला फुगाबाईसाठी मार्क केलं होतं तिथं असे नॉच देऊन घ्यायचं आहे. आणि जिथे आपण असं नॉच देऊन घेतलं आहे ना तिथून आपल्याला फुगाबाईसाठी ज्या प्लेट्स असतात त्या पाडायला आपल्याला सुरुवात करायची. प्लेट्स पाडताना एक काळजी घ्यायची. तुम्ही म्हणाल काय काळजी घ्यायची? तर प्लेट्स पाडताना आपल्याला ह्या खालच्या दिशेने पाडायचे. खालच्या दिशेने आपल्याला प्लेट्स पाडायचे, जेणेकरून जेव्हा आपण बाही घालू ना तेव्हा पब खूप छान दिसेल. आणि बाही घातल्यानंतर पब बसण्याची जी शक्यता आहे ना ते पण होणार नाही. तर अशा प्रकारे आपलं या बाहीला प्लेट्स पाडून या ठिकाणी जवळपास झालेल्याच आहे. तुम्ही बघू शकतात कसं व्यवस्थित प्लेट्स पाडले. कमीत कमी 3-4 प्लेट्सपेक्षा वरती तुम्हाला प्लेट्स पाडून घ्यायचे आहे. माझ्या या ठिकाणी जवळपास 4 प्लेट्स आलेल्या आहेत. आणि बघा किती छान फुगा दिसतो आहे. अजून तर आपण बाही घातली नाही तरी बाहीला फुगा पडला आहे. आणि ही बाही घातल्यानंतर खूप छान दिसते बरं का. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. आणि जर तुम्हाला ही बाही आवडली तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही बाही कशी वाटली. आणि नेक्स्ट टाईम मी तुमच्यासाठी कोणत्या बाहीची डिझाईन घेऊन येऊ तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर या ठिकाणी काय करायचं आहे, बाही जोडताना तुम्हाला बाही ही ओढून जोडायची नाही आहे किंवा खालची बाजू जी आहे तीसुद्धा ओढून जोडायची नाही आहे. सिम्पली तुम्हाला हलक्या हाताने बाही जोडून घ्यायची. इथे आपल्या बाहीचा भाग आणि जो आपला खालचा भाग आहे तो व्यवस्थित एकमेकांवर ॲडजस्ट करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे ओढताण होणार नाही. तर एका बाजूने मी बाही जोडून घेतली होती, आता दुसऱ्या बाजूने सुद्धा मी बाही या ठिकाणी जोडून घेते. त्यानंतर आता आपल्याला आपल्या ब्लाऊजला फिटिंग करायचं आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी आपलं दंडघेराचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि एक सरळ लाईनमध्ये टिप मारून घ्यायची आहे. आणि टिप जी आहे ती स्ट्रेट खाली आपल्याला आपल्या कमरेकडे घेऊन जायची आहे. आणि असं करत करत आपण आपल्या फिटिंगची जी शिलाई आहे ती एक एक करून आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायची आहे. आपलं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे. दंडघेराचं खाली कमरेचं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची. आपल्या ब्लाऊजच्या फिटिंगसाठी आपल्याला 3 ते 4 टिपा ज्या आहेत त्या पुरेशा आहेत. आणि अशा प्रकारे आपली फुगाबाई जी आहे ती तयार झाली आहे. बाय.